पोलादपूर आमनेडी घाट मार्गावर रविवारी मध्यरात्री झालेल्या भीषण अपघातात 8 जणांचा जागीच मृत्यू झाला। MH11 DN 2340 क्रमांकाची स्कॉर्पिओ गाडी सुमारे 700 ते 800 फूट खोल दरीत कोसळली। अपघात इतका भीषण होता की गाडीचा पूर्ण चुराडा झाला असून गाडीत प्रवास करणाऱ्या सर्वांचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे। या घटनेमुळे सातारा जिल्ह्यासह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। मिळालेल्या माहितीनुसार हा अपघात रविवारी रात्री 12:30 ते 1 वाजण्याच्या सुमारास आमनेडी घाट परिसरात झाला। घाटातील तीव्र वळणावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याची प्राथमिक शक्यता व्यक्त केली जात आहे। त्यानंतर स्कॉर्पिओ थेट खोल दरीत कोसळली। रात्रीचा अंधार आणि दुर्गम घाट परिसरामुळे बचाव कार्य करताना सुरुवातीला मोठ्या अडचणी निर्माण झाल्या। अपघाताची माहिती मिळताच महाबळेश्वर ट्रेकर्स, स्थानिक पोलीस, आपत्ती व्यवस्थापन पथक तसंच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली। बचाव पथकाला दरीत उतरून मदत कार्य करावे लागले। सुमारे 800 फूट खोल दरी आणि दाट जंगलामुळे रेस्क्यू ऑपरेशन अत्यंत आव्हानात्मक ठरत होते। सोमवारी सकाळी 6 वाजल्यापासून 4 स्वतंत्र बचाव पथके युद्ध पातळीवर मदत कार्य करत आहेत। या अपघातात आसगाव, तहसील कोरेगाव, जिल्हा सातारा येथील महेश अनिल पवार वय वर्ष 25, आदित्य अशोक साळुंके वय वर्ष 21, रितेश राजेंद्र लोखंडे वय वर्ष 25, सुहास जितेंद्र लोखंडे वय वर्ष 20, अंश समीर चौहान वय 18, उत्कर्ष आनंद शिंगटे वय 21, अनिल अभिमन्यू शिंगटे वय वर्ष 25 आणि नितीन किसन नायकोंडे यांचा मृत्यू झाला आहे। मृत सर्व युवक एकाच परिसरातील असल्याची माहिती समोर आली आहे। घटनास्थळावरून आतापर्यंत 2 मृतदेह बाहेर काढण्यात आले असून उर्वरित मृतदेह बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू आहे। पोलीस आणि प्रशासनाने परिसरात बंदोबस्त वाढवला असून स्थानिक नागरिकही बचाव कार्यात मदत करत आहे। प्राथमिक माहितीनुसार अतिवेग, घाटातील धोकादायक वळण, चालकाला डुलकी लागणे या शक्यतांवर पोलीस तपास करत आहे। मात्र अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही। या दुर्घटनेमुळे मृतांच्या कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण कोरेगाव तालुक्यात शोककळा पसरली आहे।